नमस्कार फ्रेंड्स, एक गणपती भजन देते मस्त. मन इंद्रियांचा राजा गणेश भजन आहे. आपल्या जे इंद्रिय आहेत ना सगळं, नाक कान हे ते, आणि एक त्याच्यात मन आहे. हृदयसुद्धा आहे आपलं. हृदय पण मन धावेल तसं धावतं आणि ठोकर पण खातं, कुठे पण विश्वास ठेवून. आता तर तोंडात मध असतं आणि कडू पण असतात खूप लोक, आणि मोस्टली तशीच आहे. मी हे काही म्हणत नाही, पण सगळ्यांना अनुभव आहे की ते गोड बोलतात आणि मतलबी पण असतात, जो पण तुमच्याकडे पैसे खिशात आहेत. ओके, पण हा विषय नाही आपल्याला, म्हणजे मनाबद्दल सांगते हो सर. तर मन इंद्रियांचा राजा, त्याला आपल्याला मनाला कंट्रोल करायचे. थोडं जपबीप पण करायचं. एखादी माळ आहे ना रुद्राक्षाची, किंवा ती काय बोलतात ती तुळशीमा, किंवा काही जसं असेल त्याप्रमाणे. ओके, आणि आपल्याला मनाला एकदम ओम गणपती किंवा महादेवा किंवा कोणाचं पण बघितलं तर ते करून आपल्या मनाला स्ट्रॉंग करायचं आहे. एकदा विचार येणार, दुसरं येणार, 108 माळला जाणार ना, तर सगळं पुरं उडलेलं मी आपलं मन शांत करणं किती का असो, आणि परमेश्वर युनिवर्स आपल्याला मदत करणार प्रमाणे. ओके, चांगला दिवस येतात, काय तेच दिवस राहत नाही किंवा काही पण नाही, ते काहीतरी रस्तं देव काढतो कुठून तरी, कुठच्या पण टोपात. चला, तर मी आपल्याला तुम्हाला असंच बोलून गेले, पण हे सत्य आहे परिस्थिती. तर हे मनाला आपण कंट्रोल पण करायचं आहे. आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे की आपलं मन कुठे पण नंतर विचारीत बसते, ज्याने हट केलं ते आठवत असं नको ते, आणि त्याने अजून आपला त्रास होतो, जीव नकोसं वाटतं. त्याने आपल्याला मग अजून येतं काही, आपण ह्याच्या पण ह्याला पण जातो, काय म्हणतात ते आपण मग व्यसनांच्या आधारी जातो, आणि मग आपल्याला अजूनच तकलीफ बॉडीला करून घेतो, शरीरांच्या अवयवांना वगैरे किंवा काही पण. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला मनावरती कंट्रोल करण्यासाठी हे गाबायला जप पण करायचे. हां देवाची आय ऑल्सो रिक्वेस्ट यू. मी पण, माझ्या वडिलांनी मला असं गुरुमंत्र दिला आहे, तर मी जप पहिलं करेल, त्यामुळे मी थोडा कंट्रोल मी काय केला आहे माझ्या मनाला, आणि परमेश्वरला पण हे करतो. तर त्याच्यासाठी मन इंद्रियांचा राजा. तर सगळंकडे मन येतं. आपल्याला काय घेऊन जाणार तर नाही आहे वरती, आलो पण खाली आहे हिच्या पोटात, आणि जाणार पण. आपल्याला आईने वाढवलं, काही शिक्षण दिलं, ते परिस्थितीनुसार. तर तो गणराजा गणपती, आता आपल्याला गणेशाला बघायचं आहे, तर ते गणराज आहे. मनाला पण कंट्रोल केलं पाहिजे, आणि आपल्या गणपतीकडेच लक्ष पाहिजे, बरोबर ना. आतलं जे ब्रह्मांड आहे ते योगा बोलतात ना, काही ते योगासना करून वगैरे, किंवा म्हणजे आपलं डोळे मिटून आपलं हे तिसरा डोळ्या टाईपचं असतं ना, म्हणतात ते ओपन झाले पाहिजे आपल्या भोयांच्यामध्ये. तेव्हा आपल्याला त्याचं साक्षात्कार पण होईल, परमेश्वराचा तो बोलेल, आपल्याशी मार्ग दाखवेल. तर ओके, आयुष्य आहे, खूप आहे. सर्वांना शुभेच्छा. तर मी गाणं म्हणतो, कसं वाजवू पण शकतं हार्मोनियमला असं. त्याच्यात ग वाटतं कोमल. ओके, हे आकार आहे, एस लिहिले नाही, आलापचे आहे. असं आहे ना. तो गणराजा गणपती, आधी मन घे हाती, आधी मन घे हाती. 3 टाईम वगैरे करायचं. नंतर मन इंद्रियांचा राजा, राजा आहे ना इंद्रियांचं. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावी त्याची पूजा. आणि मन सांगेल तसं आपण ऐकतो, काही पण काय होईल त्याचा परिणाम बघत नाही. आणि सर्व भावे त्याची पूजा, मन जीवीचा प्रधान. आपला जीव आहे, त्याचा मन आहे, तर म्हणजे काय बोलतात, तर वजीर आहे ना राजाचा. ओके, जीव राजा आहे. मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण, म्हणजे आपलं मनच आपण देव आहे सगळं. ओके, पण ते चांगल्या ठिकाणी आपण रूटलाच गाडी चालवली व्यवस्थित मार्गांवरून, तर काही प्रश्न येत नाही, कुठे ॲक्सिडेंट येते. ओके, परमेश्वराचं नाव घेत आपलं आयुष्य आणि आपला संसार करायचा, बरोबर मार्ग काढतो तो आपोआप. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यानंतर पुढे, तुका म्हणे मन चंचल, हाती येईना गुरुचे बळ. चंचल आहे, त्यामुळे गुरुची शक्ती आपल्याला येत नाही. गुरुचं जे दर्शन, आत्मसाक्षात्कार झालं पाहिजे ते येत नाही.
ते तुकाराम महाराज त्याच्यासाठीच म्हणतात, कारण त्यांनी स्वतः बघितलं, आत्मसाक्षात्कार घेतला आहे. आणि आपल्याला का नाही होत ते, कारण आपण पुन्हा ढासळतो, पुन्हा हे वासना किंवा काही पण ह्याच्यात आपण पुन्हा अडकून जातो. आपल्याला जेही काही दुसऱ्याकडे गाडी आहे किंवा काय आहे तर माझ्याकडनं दुःख तर काही नाही घेऊन काही जणांनी आपली बॉडी पण आपली नाही. जीव जाईल तर आपला आपल्याला आत्मा आपला सॉल आपला एकदम मजबूत करायचा आहे, की आपला बॉडी पण कोणी उद्या मेल्यावरती जाळलं तर आपला माहीत नाही पण, आणि आपला आत्मा आनंदात ब्रह्मांडामध्ये आहे की. तर हे त्याच्यासाठी हे गाणं आहे गणपतीचं. मस्त छान करा तुम्ही, तुमची चाल वाढवा छान, म्हणजे तुमच्या प्रगतीप्रमाणे तुम्ही अजून स्टॉप बीप घेऊन आकारला वगैरे आहे ना करू शकते. गणेश भजनात वाढू शकता ह्याला. जे दुःखी येते त्यावेळेला रडतात सुद्धा, दुःखी जे होतात ना टोकर खाल्लेले लोक अशी भजनं ऐकून रडतात सुद्धा खूप आणि पुन्हा चांगले होतात, पाजर होतात. तर तो गणराजा गणपती आधी मन घे हाती, आधी मन घे मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवीचा प्रदान, मन माझे नारायणा. आधी हे ॲक्च्युली हे मी लिहायला विसरलो. आधी मन घे हाती म्हणजे मनाला तुम्ही आधी कंट्रोल, फर्स्ट कंट्रोल युअर माइंड. ओके. जे मन धावतं ह्याचा हा विचार येतं ते येतं, अरे आता तर दुसरा विचार करतो आणि आपलं पुन्हा तिकडे काहीतरी चाललं तर ते आपल्या डोक्यात घुसतं, बरोबर ना. तर आपल्याला जर आपला काही बिझनेस नाही त्याच्याशी काही घेणं नाही तर काय करायचं आहे, राहा शांत, एन्जॉय करून लाईफ. ओके. तुका म्हणे संत तुकाराम महाराज, तुका म्हणे मना चंचल, चंचल आपलं म्हणे म्हणून गुरुची शक्ती बळ जे आहे ते पाहिजे त्याप्रमाणे येत नाही. त्यांचं दर्शन आत्मसाक्षात्कार झालं पाहिजे. हाती येईना गुरुचे बळ. तर पुरुषांमय वर्गाचा तर आवाज जबरदस्त, लेडीज असतात ते पण एक्सपर्ट असतात ह्याच्या गाण्याला, तर जबरदस्त करा तुम्ही. ओके बेटा, ओके. सगळ्यांना शुभेच्छा. गणपतीसाठी हे भजन मस्त येईल, उपयोगी. नोटेशन पण भरपूर आहे. हे सगळं काय म्हणतात ते एकदम हार्ट टचिंग आहे. ओके. आणि हे आपल्या गुरुसाठी पण आहे, गुरु. ओके.